हो हो लय फालतुगिरी झाली आता, बस झाली झालं. गेले 7 दिवस तुम्ही मला सांगताय नुसता तपास चालू आहे, तपास चालू आहे. तुम्हाला मी माझी पोरगी शोधायला सांगतोय, कोहिनूर हिरा नाही. कदम, कोयनूर हिरा कुठे हे किमान आपल्याला माहिती तरी आहे. पण तुमची पोरगी कुठे गायब झाली हेच माहिती नाहीये. कुठे हरवली ते आपल्याला सांगून गेली का? मी इकडे हरवते म्हणून तुम्हाला सांगितलं होतं का? ते पण बरोबर आहे. मग तुमची मुलगी आता 23-24 वर्षाची तरुण मुलगी बिचारी अशी हरवली आहे. मला पण थोडंसं वाईट वाटतंय. मला सांगा तुमचं काही असं भांडण झालं होतं का? भांडकू झाला मी. नाही नाही भांडकू झालाय नाही नुसतं मी भांडकू झाला. अरे दिवस झालं मी कुणाशी कधी भांडलोय नाही नाही बस. मी कधीच कुणाशी भांडत नाही हो. माझ्या पुरीचं नी माझं फार गोड नातं आहे हो. गोड नातं आहे? मग नक्कीच तिचं बाहेर लफडं असेल. प्रेम प्रकरण असेल बुवा असं मला म्हणायचं आहे. नाही हो नाही इन्स्पेक्टर साहेब नाही. अहो प्रेम कशाला म्हणतात हे सुद्धा तिला साधं माहिती नाही हो. हा बाबा म्हणजे तिचं जग हां. आणि ती म्हणजे माझं जग. अरे वा. माझं जगच सारवलंय हो बसा साहेब. बसा कदम कदम रडू नका कदम. हे बा म्हणजे आपण तपास करतोय ना तिचा. आपण तपास करतोय. नाही मी करतो. तुम्ही तपास करायला पाहिजे ना. मीच तर. मी माझ्या परीने सगळं करतोय. बरोबर आहे. मी माझ्या पुरीसाठी 5 लाखाचं बक्षीस ठेवलेलं आहे. बरोबर. तुम्ही काय केलं? नाही नाही तुम्ही काय केलंय बोलता? आपण केलंय. बरोबर आहे. तुम्ही शोधायचं तरी काय? हो तुम्ही खर्च केलाय ते बक्षीस जाहीर केलंय मान्य आहे मला. पण आपल्याला माहिती भेटीन ना. हा कोणतरी टिप देईन. तुम्ही बसा बसा 2 मिनिट बसा. तुम्ही हे घ्या पाणी घ्या. नाही नाही पाणी नाही. अरे पाणी म्हणजे पोरगी पेटल्याशिवाय मी पाण्याला हात सुद्धा लावणार नाही. काय भारी होता ना बर्गर, मला लय आवडला. थांब जरा, येडी आहे काय तू? जरा येडी आहे तू. अरे 7 दिवस हरवले असं दाखव ना जरा तू यार. तुझं केस बिस विस्कट जरा जरा असा गरीब बन तू थोडासा. केस विस्करायची आहेत ना. हा. आणि गरीब काय मी तोंडाने पण दिसते या बघ. अरे बापरे लय गरीब दिसते. चल तू लवकर यार, आपल्या टेन्शन आलं यार. टेन्शन घेऊ नको, मी बघ कशी ऍक्टिंग मारते आता. बापासमोर मारते म्हणजे लागायला नको कोणाला. होय. पप्पू इडली वाला पप्पूस मिनी हा मिनी शिवाली. साला भंगारवाला. शिवाली पप्पूस मिनी हा मिनी, तुम्ही तिकडे कुठं चाललात? पण तू घरातच होतीस. अरे तू हरवलीस म्हणून मी पोलीस वाल्याला बोलवलं होतं ना. पप्पूस मिनी बाहेरूनच आलो आत आणि तुम्ही कशाला पप्पूस मला चक्कर येते. अरे 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 हळू 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 पाणी घ्या पाणी घ्या. पाणी घ्या. मला चक्कर येते. हे पाणी घ्या पाणी पाणी पी भाई भाई. अरे भाई कुठं होतीस तू? केवढे दिवस झाले मी तुला शोधत. तू कुठं होतस तू? पप्पूस काही झालं माहित आहे? काही झाला? मी बागेत बसलो होतो. हा मग अचानक रात्र झाली ना, मी अचानक हरवलो. अचानक रात्र झाली ना अचानक हरवली. मी हरवलो ना पप्पूस. तर मला हे काका भेटले. हे काका? हो पप्पूस, हे काकान मला घरापर्यंत पोहोचवलं. पप्पूस थँक्यू बोल त्याला, थँक्यू बोल. अरे थँक्यू काका. थँक्यू. अरे थांबा. अरे ऐक ना बाळा, तू मला काका नको बोलू. तूच आपल्या काकाच्या वयाचा आहे. नाही रे. अरे असं काय करतस? अवर उपकार कोण करते आजच्या तारखेला? अरे काय नाही उपकार बिपकार भाई, आपलं कर्तव्यच आहे ना ते. असं काय नाही, आपण तिला ड्रॉप केला बस, एवढा काय नाही. नाही पप्पूस, खूप केलाय माझ्यासाठी. काकानं खूप केलाय. आपण पण काहीतरी केला पाहिजे. नाही कशाला? बोल ना तू. कशाला केला पाहिजे? मी ऐकलंय मला शोधणाऱ्याला 5 लाख रुपये बक्षीस आहे. होल. तुला कसं काय माहिती? मी पोस्टर बघितलं ना पप्पूस. हा तुने माझ्यासाठी पोस्टर छापलं. मग काय करू? त्याच्यावर बघितलं मी 5 लाख रुपये बक्षीस. पप्पूस काकांनी मला इथपर्यंत पोहोचवलं ना, आपण त्यांचा बक्षीस देऊन टाकू. अच्छा म्हणतेस? तू एक काम कर, आज जा न माझी बॅग आहे ती घेऊन ये. चालेल. एक मिनिट काही गरज नाही. कदम इकडे या.
कदम इकडे या. काय इकडे या. जायले कशाला तुम्ही त्याला काका काका म्हणताय? तरुण पोरगा आहे तो. अरे पण त्यांनी गुच्चू बसा एकदम. मला पहिले विचारपूस करू द्या. नाही, अजिबात विचारपूस करू नका. तुम्ही- माझी पोरगी आलेले पप्पू गप. कदम काही झालं शांत बस. ऐ इकडे बस. अबे बस. कुठं भेटली पोरगी तुला? हा तर मी सांगतो तुम्हाला कुठं भेट त्याला विचारलंय ना बाई. तू बस ना. आत्ता तर चक्कर येत होते तुले. आ, कुठं सापडली? हा काय त्याचा झाला मार पाहिजे. नाही ते आपल्याला तुलीचं घर कसं काय माहिती? आपल्याला घर नव्हतं माहिती. मग तिला तिचं घर माहिती होतं. तिने आपल्याला सांगितलं, मग आपल्याला माहिती झालं. मला माहिती तिला तिचं घर माहिती होतं तर ती तिची आली असती. तू काय आला शेपूट बनून तिच्या मागे? दुखतं म्हणा. का बरं आला? दात नको काढू रे. नाही ते आठवलं आपल्याला म्हणून हसायला आला. नाही काय आला ते मेन सीनशॉटा सांगायचा राहिला काका. तू सीन बनवतो. अरे नाही ते बोलायची पद्धत आहे आपली. तू पटपट बोलत जाय ना रे. हा तर तिची याददाशच हरवली होती ना. हा पप्पू काय सांग म्हणजे पोरगी याददाशच हरवली होती काका. 6 वर्षाच्या वरचं तिला काय आठवतच नव्हता माहितीये. नुसती एवढंच बोलत होती, उटी उटी गोपाळा, उटी उटी गोपाळा. म्हटलं उटी उटी गोपाळा बोलतेय तर आपल्याला तिला उटीला घेऊन जावं लागणारच आहे. तर आपण तिला उटीला घेऊन गेलो. ती तिकडे खायला पाणी दिलं. तिच्या आधी अंगाई गायली, बाई सुरमई अक्कियो में बाई एक नन्ना मुन्ना एक सपना भाई दे जा, असं मी म्हंटल. नंतर तिला तिकडे साधूकडे घेऊन गेलो. औषध पाणी दिलं, लय केलं. तेव्हा साधू बोलला प्लॅन डन आहे, तिला आठवतंय घेऊन जा. आता ती आठवतंय तर ती जाऊ शकते, पण मध्येच विसरली तर. म्हणून आपण म्हटलं की आपण तिच्याबरोबर जातो. एक जबाबदार नागरिक म्हणून आपण तिच्याबरोबर आलेलो आहे. जमलाय पटलंय ना काका तुम्हाला? सदमा पिक्चरची स्टोरी आहे ही. हल हा ते श्रीदेवी तर विसरते ना त्याला, ही आपल्याला विसरलेली नाही. आणि तू कमल असं नाही का? काय फालतूगिरी चालले. आता तुमचं काय आहे? मी विचार अरे त्यांनी पोरगी आणली एवढं सगळं पिक्चर ते कशा स्टोरी त्याला ऐकवतो तुम्ही. विचारू द्या ना मला. त्यांनी पोरगी आणली माझी पोरगी भेटलेली आहे. विषय संपलाय. तू एक काम कर, आज जाणं बॅग घेऊन ये जा. चालेल मी ना एक मिनिट आहे प्री. बस इथं इथं बस. काही झालं एक कदम तुम्हाला समजतंय का? काय? अरे तुमची मुलगी अनमॅरिड आहे असं म्हणले होते ना तुम्ही. हो मग काय? मग काय तिच्या गळ्यात मंगळसूत्र आलं कुठून? कुठून आलं बाळा हे मंगळसूत्र? पप्पूस हं? याला मंगलसूत्र म्हणतात. हे मंगलसूत्र कुठून आलं बाळा हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात? काका कुठून आलं गल्यान? ते काढायचं राहिला, हा? सांगायचं राहिला ते. हा ते काय झालं, त्याची एक लय कॉमेडी स्टोरी आहे. म्हणजे अरे तू स्टोऱ्या नको बनवणार कॉमेडी. नाही आपल्याला ते आठवण, म्हणजे आपलं जे घरातलं घर आहे तिकडे एक कपाट आहे. हा कपाटाचा सीन असा आहे, कपाट आहे पण कपाटाला ड्रॉवरच नाही आहे. पप्पूस ड्रॉवरच नाही आहे. तर मग ड्रॉवर नाही आहे तर मग हे किमती सामान ठेवणार कुठे? तर म्हणून म्हटलं भाई तू गळ्यात घालून ठेव, आपण तिकडे तुझ्या घरी गेल्यावर मला दे परत. म्हणून सेफ्टीसाठी मी तिच्या त्या गळ्यात घातलंय. पप्पूस त्यांचा आहे तर मी गल्यान घालून ठेवलं. अगा इन्स्पेक्टर, हा. कोण कुठला माणूस लग्न पालक त्यांनी त्याचं मंगलसूत्र माझ्या पूर्वीच्या गल्यान घालाय दिला, ते पण सोन्याचं. या इकडे. मी काय झालं? कदम नाही झालं. तुम्हाला समजतंय का? काय? त्यांना लग्न केलंय लग्न. अरे काय बोलता? लग्न केलं? कसं लग्न करील तो? त्यांनी लग्न केलं असेल तर मी हल्दीच्या दिवशी रात्री पिऊन टाईट होऊन पडलो असतो ना. मी पडलोच नाही म्हणा, माहीतच नाही म्हणा, आठवतच नाही. बरोबर आहे. हॅलो, काय ग? हे तुझ्या आईचं फोन आहे. माझी आई सर. हा हा. काय ग, कुठपर्यंत आलीस आहेस? काय? राजस्थान? राजस्थान. ग गेल्या आठवड्यात फोन केलास तर बोलीस गुजरात मध्ये आहे. वर कुठं चाललीस तू? इकडे खाली यायचं सोडून. काय? बरं पाठवतो. अकाउंटला पाठवतो 10,000 अकाउंटला पाठवतो. हा
पण ऐक ना ग बाई, ये ना ग लवकर, आम्ही सगळे वाट बघतोय ना. आयशमान आठवण येते तुझी. ठेवला फोन, लय घाईत होती, ठेवला फोन. हे काय बघितलं, काय अशी देवासारखी माणसं आहेत म्हणून जग चाललंय. हो हो म्हणजे म्हणजे काका, माझी आईस पण 2 वर्षापूर्वी हरवली आहे. हो, तिला पण असंच कुणीतरी चांगला काका भेटलाय, पण त्या दोघांना अजून पण पत्ता सापडत नाही आहे घराचा. ते बिचारे पत्ता शोधतायत घराचा. 2 वर्ष जायले. 2 वर्ष झाले पत्ता शोधताय, घरच सापडत नाही. हो हो, म्हणजे आता मागच्या टायमाला मी फोन केला तेव्हा ती गुजरातला हो, हो. होती ना, आता ती राजस्थान. राजस्थानला आहे. हो, हो. त्याच्या आधी बोलली मी अंद निकोबारला आहे. हा. अंदमान निकोबारला. तर ना मंदीच मना बोलली मी मलेशियाला आहे. मी बोललो मलेशियाला, अशी कशी, लयच चुकलीस आहेस तू. मलेशियाला गेलीस मध्येच अशी कशी जाशील. बरोबर. लय चुकलीस आहे. एक काम कर, हो. तू फोटो आहे तो कुठं आहेस तिचा फोटो मला पाठव. मग त्यांनी मला पोस्टाने फोटो पाठवला. मी तो बघितलं तेव्हा मला कळलं ही मलेशियाला आहे. बरोबर म्हणून. पप्पूस. अरे पोस्टानं फोटो पाठवले हा. तर मग त्यांनाच पत्ता माहिती होता, तर त्यांनाच यायचं होतं ना इकडे. अरे त्यांना कसं कळलं? पोस्टमनला माझं घर माहिती आहे, तो नेहमीचा माणूस आहे, त्यांना कळतंय ना. बरोबर आहे, काकांना कळतच नाही. हे बरोबर आता आहे. तो माणूस कोण कुठला मी त्याला बरोबर. बघितलं नाही, तो काला आहे का गोरा आहे काय, तो माणूस आता तो किती खर्च करेल ना माझ्या बायकोसाठी. मग? म्हणून मी अधून मधून पैसे पाठवत असतो. बरोबर माहितीये आहे, का? बरोबर आहे. हा? आवरी पण तुम्हाला अक्कल नाही, कोणी तुम्हाला इन्स्पेक्टर बनवलं हो? खरंय कदम, मला बी तोच पस्तावा होतोय की मी कुठून इन्स्पेक्टर झाला. हा मग शपथ, एक नंबर फालतू फॅमिली आहे तुम्ही, एक नंबर. म्हणजे असं जडी पाणीनी तडी नेऊन सोडलं पाहिजे तुम्हाला. शिलगावात तुम्हाला काय पटीन ते करा, काय दांगडो घालणार तो घाला आणि मरा एकदाचे. जे पटीन ते